संध्याकाळची वेळ होती. मानव ऑफिसमधून घरी आला. दारात चप्पलचा ढीग बघून तो हैराण झाला आणि त्याला टेन्शन पण आलं. रोजच्यासारखं बायकोचं नाव घेत तिला आवाज देत तो घरात घुसला. म्हणाला, नेहा, काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? आज परत तुझ्या लाडक्या लेकाने काही पराक्रम केला म्हणून शेजारचे लोक भांडायला आले आहेत का कोणी पाहुणे आले आहेत? नेहाने नवऱ्याला डोळ्यांनी शांत बसायचा इशारा केला आणि हळू आवाजात म्हणाली, अहो, रेखाताईंच्या सासरचे लोक आले आहेत. सकाळी तुम्ही ऑफिसला गेल्यानंतर ताई नाराज होऊन त्यांचं सामान घेऊन इकडे आले आहेत. मी त्यांना किती समजून सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझं काहीच ऐकून घेतलं नाही आणि कधी घेत पण नाहीत, कारण आई नेहमी त्यांच्या बाजूने उभ्या असतात. मानव म्हणाला, म्हणजे गोष्ट खूप सिरियस असणार, म्हणून तर ताईच्या सासरचे लोक इथपर्यंत आले आहेत. तू मला फोन करून सांगितलं का नाहीस? कदाचित मी तिला समजून सांगितलं असतं तर तिने समजून घेतलं असतं. नेहा म्हणाली, मी बाबांना बोलले होते की मानवला फोन करून सांगू की ताई भांडण करून रुसून घर सोडून आले आहेत. माझं बोलणं ऐकून बाबा म्हणाले की जर मुलगी तिच्या आईबाबांचं ऐकत नसेल तर ती तिच्या भावाचं काय ऐकणार आहे, म्हणून मग मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही. आता आलाच आहात तर तुम्ही पण एकदा प्रयत्न करून बघा. असं म्हणत नेहा नवऱ्याची बॅग घेऊन खोलीत गेली. मानवने बहिणीच्या सासरच्या लोकांना नमस्कार केला. त्याची बहीण रेखा भावाच्या समोर रडवेला चेहरा करून म्हणाली, बघून घे मानव, तुझ्या बहिणीची काय दशा झाली आहे. एवढे दिवस मी सहन करत राहिले, पण आता सहन होत नाही, म्हणून मी इथे निघून आले. आणि मी घर सोडून आलेले पण ह्या लोकांना आवडलं नाही, म्हणून तर मला त्रास द्यायला हे लोक इथपर्यंत आले आहेत. हे ऐकून मानव म्हणाला, ताई, तू तुझ्या घरातल्या लोकांसाठी कसले शब्द वापरत आहेस? गोष्ट कुठलीही असू दे, ते तुझे सासरचे लोक आहेत, तुझ्यापेक्षा मोठे आहेत. या गोष्टीची तरी काळजी घे. आणि कुठलीच गोष्ट अशी नसते की ती सोडवता येत नाही. काय काका, मी बरोबर बोलत आहे ना? रेखाला काहीतरी बोलायचं होतं, पण मानवने तिला हाताने शांत बसण्याचा इशारा केला आणि बायकोला म्हणाला, नेहा, तू ताईला आतल्या खोलीत घेऊन जा. रेखाला खोलीत जायची इच्छा नव्हती, तरी पण मनात नसून पण ती खोलीत गेली. मानवच्या आई हेमाताई म्हणाल्या, मानव, तू तुझ्या बहिणीच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं, तिच्या सासरच्या लोकांच्या बाजूने नाही. माझ्या मुलीला त्रास झाला असेल म्हणून तर ती घर सोडून माहेरी राहायला आली आहे ना? आईचं बोलणं ऐकून मानव हसत म्हणाला, आई, ताईचं तिच्या माहेरी कायम स्वागत आहे, पण रागात घर सोडून नाही तर आनंद साजरा करायला. अगं आई, मला अगोदर तिच्या सासरच्या लोकांशी बोलू तरी दे. काय झालं, नक्की काय प्रॉब्लेम आहे, मला समजून तरी घेऊ दे. रेखाची सासू म्हणाली, मानव, गोष्ट एवढी मोठी पण नव्हती. त्यासाठी सुनबाई स्वतःचं घर सोडून इथे निघून आली आहे. आणि तरी पण माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मी तिची माफी मागायला पण तयार आहे. जशी एक आई तिच्या मुलीला समजून सांगते, अगदी मी पण तसेच रेखाला समजून सांगत म्हणाली की रेखा, अशा अनोळखी लोकांना स्वतःचा फोन नंबर देणं सुरक्षित नाही. तिच्या नवऱ्याचा हिशोब, घरचा खर्च सांभाळणं यावरून 2-3 दिवस झालं ती नाराज होती. जेव्हा मी या महिन्याचे पैसे तिला दिले तेव्हा ती मला म्हणाली की मला स्वतःच्या खर्चासाठी पैसे द्या आणि घराच्या खर्चाचा हिशोब तुम्ही बघत जा. आता तूच सांग, मी अजून कधीपर्यंत हे सगळं करणार आहे? त्यांचं बोलणं ऐकून मानव म्हणाला, हा तर आजकालचा खूप गंभीर प्रॉब्लेम बनला आहे. मग ताई या गोष्टीपासून लांब कशी राहू शकते? अनोळखी लोकांना ती स्वतःचा फोन नंबर कसा काय देऊ शकते? आणि राहिली घर सांभाळण्याची गोष्ट, तर तिला तर खुश व्हायला पाहिजे की तिची सासू तिला घरातल्या जबाबदाऱ्या स्वतः देत आहे. मी तुमचं बोलणं ऐकलं आहे, आता मी ताईचं बोलणं ऐकून येतो. भाऊजींना तुम्हा लोकांची गरज असेल, तुम्ही लोक आरामात घरी जा, सगळं ठीक होईल. मानव त्याच्या बहिणीसोबत बोलला. तिने पण त्याला तिचे प्रॉब्लेम सांगितले. मुलीचं बोलणं ऐकून तिच्या आई म्हणाली, माझ्या मुलीला एवढा त्रास होत आहे आणि तू गोष्टी दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेस. जर हाच प्रॉब्लेम तुझ्या बायकोला झाला असता तर तू काय बोलशील? आईचं बोलणं ऐकून मानव म्हणाला, आई, मी सगळ्यांचं बोलणं ऐकून घेतलं आहे. यावर
आपण सगळे मिळून विचार करणार आहोत. आणि तू हे नेहाबद्दल बोललीस याचं उत्तर मी तुला डोकं थंड झाल्यावर देईन. अगोदर ऑफिसमधली कामं आणि आता हे सगळं ऐकून आज मी खूप थकलो आहे. उद्या मला सुट्टी आहे, यावर आपण निवांत चर्चा करू. असं म्हणत मानव खोलीत जाऊन फ्रेश झाला, जेवण केलं आणि नंतर झोपायला खोलीत गेला. त्याला गेलेलं बघून रेखा नेहाला ऐकवत तिच्या आईला म्हणाली, बघितलं का आई, जेव्हा स्वतःच्या बायकोची गोष्ट आली तेव्हा गोष्टी दुसऱ्या दिवसावर ढकलून मोकळा झाला. नंदेचं बोलणं ऐकून नेहा हसून म्हणाली, ताई, इथे तुम्ही नाराज होऊन माहेरी आला आहात आणि तुमची सासू तुमची समजूत काढायला तुमच्या मागे मागे इथपर्यंत आली आहे. मानलं पाहिजे तुम्हाला. जर त्या तुमची चूक विसरून एक चांगली सासू बनू शकतात तर मला असं वाटतं आहे की त्यांचं बघून दुसऱ्या सासवांनी पण त्यांच्याकडून काहीतरी शिकून घ्यायला पाहिजे. नाहीतर काही सासू तर स्वतःच्या सुनेला एकटीला माहेरी पाठवायचा जुगाड करत असतात. असं म्हणत नेहाने किचनमधली कामं संपवली आणि खोलीत निघून गेली. दुसऱ्या दिवशी सगळे आरामात उठले. रेखाकडून बघून असं वाटतच नव्हतं की काल तिच्यामुळे घरात एवढा तमाशा झाला होता. नेहाने सगळ्यांना चहा नाश्ता दिला तेव्हा तिची सासू म्हणाली, नेहा, तू काल बोललेली गोष्ट अजून पण माझ्या डोक्यात घुमत आहे. शेवटी तू माझ्याकडून काय अपेक्षा करत आहेस? सासूचं बोलणं ऐकून नेहा हसून म्हणाली, आई, मी कुणाकडून कसलीच अपेक्षा करत नाही. मला फक्त एवढंच माहीत आहे, एक सून तिला होणाऱ्या त्रासातूनच शिकून भविष्याची एक चांगली सासू बनते. तुम्हाला मी भेटले आहे ना, पण माहीत नाही मला कसली सून मिळणार आहे, म्हणून फक्त त्याचीच तयारी करत आहे. तिची सासू प्रश्नार्थक नजरेने नेहाकडे बघत होती. तोपर्यंत मानव आळस देत झोपेतून उठून बाहेर आला. नेहाने त्याला चहा दिला. त्याची आई म्हणाली, मानव, तू काल रेखाच्या सासूला आशा तर दाखवली आहेस, पण तुझ्या बहिणीसोबत न्याय करणार नाहीस का? आईचं बोलणं ऐकून मानव म्हणाला, आई, तुझी काय इच्छा आहे की ताईनं सगळं आयुष्य माहेरी राहावं का? तिने चांगली सून बनू नये का? तिची सासू आणि तिच्या सगळ्या पाहुण्यांनी असं बोलावं का की तिच्या आईने तिला काहीच शिकवलं नाही? जर तू एक सून असून एक चांगली सासू बनू शकतेस तर मग तुझी मुलगी एक चांगली सून का बनू शकत नाही? याचं तुझ्याकडे काही उत्तर आहे का? थोड्या वेळानंतर मानव चहा पिऊन तिथून खोलीत निघून गेला. तशा हेमाताई त्यांच्या मुलीला रेखाला म्हणाल्या, रेखा, मानव बरोबर तेच बोलत आहे. प्रत्येक चूक तुझ्या सासूची तर नाही. अशा पद्धतीने माझी सून पण माझ्या 4 चुका काढेल. अगं, तुझी सासू काय चुकीचं बोलत होती? तू असाच कसा एका अनोळखी माणसाला तुझा नंबर देऊ शकतेस? उद्या काही कमी जास्त झालं तर त्याचा त्रास पण तुलाच होणार आहे ना? मी तर अजूनपर्यंत माझ्या सुनेला कपाटाच्या चाव्यांना हात पण लावून दिला नाही आणि तुझी सासू तर स्वतः पुढे येऊन तुला घरातल्या जबाबदाऱ्या देत आहे. अरे बाळा, चान्स मिळाला आहे तर सोडू नकोस आणि एक चांगली सून होऊन हे सिद्ध कर की तुझ्या आईने तुला या योग्य बनवलं आहे. आईचं बोलणं ऐकून रेखा म्हणाली, आई, ही चांगली पद्धत आहे दादाची. त्याने तुला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं आणि तू मला या घरातून बाहेर काढायची तयारी करायला लागलीस. मला माहीत आहे हे सगळं दादाच्या मनात वहिनीने भरवलं असणार. माझं इथं राहणं कुणालाच आवडत नाही. नेहा तिच्या नंदीला समजावत म्हणाली, ताई, हे तुमचं हक्काचं घर आहे. तुमची इच्छा असेल तेव्हा तुम्ही या घरात येऊ शकता. पण लक्षात ठेवा, नशीबवान लोकांनाच तुमच्या सासूसारखी चांगली सासू मिळते. फक्त तुमच्याकडे एकच तक्रार आहे, तुम्ही तुमच्या टेन्शनमध्ये घर सोडून इकडे निघून आलात. पण भाऊजींबद्दल तुम्ही एकदाही विचार केला नाही. तुम्ही तुमच्या नवऱ्याशिवाय माहेरी राहू शकता? मी तर बाबा कधीच राहू शकणार नाही माझ्या नवऱ्याशिवाय. असं म्हणत नेहा तिथून निघून गेली. एक आठवडा तसाच निघून गेला. एक दिवस नेहा आणि मानव त्यांच्या खोलीत बोलत होते. मानव म्हणाला, नेहा, तुला काय वाटतं, नक्की कुणाची चूक असेल? नेहा हसून म्हणाली, अहो, मी तर या सगळ्या गोष्टी बघून शिकत आहे की उद्या माझी सून घरात आल्यावर मी तिच्यात आणि माझ्यात कसं नातं बनवायचं. ताईंच्या सासूचं वागणं त्यांच्यासाठी खूप प्रेमळ आहे.
आई पण माझ्याशी अशाच प्रेमाने वागल्या असत्या तर किती बरं झालं असतं. कधी कधी मी माझ्या नंदीवर खूप जळत होते. जर ताईंची सासू त्यांच्याशी एवढ्या प्रेमाने मायेने वागू शकते तर मग माझी सासू का नाही? मानव हसून म्हणाला, नेहा, प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्ट चांगली मिळत नसते. देवाचे आभार मान, तुला चांगला नवरा मिळाला आहे जो तुझ्याशिवाय एक क्षण पण राहू शकत नाही. तू भाऊजींनाच बघ ना, ते चुकीचे नाहीत म्हणून तर ते ताईला समजवायला पण आले नाहीत. पण इथे आपल्यामध्ये चूक माझी असो किंवा तुझी, प्रत्येक वेळी मीच तुझी समजूत काढतो, असं म्हणत दोघे हसायला लागले. दुसऱ्या दिवशी रेखा उदास होऊन बाल्कनीत एकटी बसली होती. बहुतेक ती सारखा सारखा कोणाला तरी फोन करत होती, पण समोरचा तिचा फोन उचलत नव्हता. नेहा तिच्या जवळ येऊन बसली आणि म्हणाली, काय झालं ताई, भाऊजी फोन उचलत नाहीत का? नेहाचं बोलणं ऐकून रेखाच्या डोळ्यात पाणी आलं. नेहा म्हणाली, ताई, प्रत्येक माणसाचं जीवन आणि त्याला जोडलेले सगळे लोक एकसारखे नसतात. रेखा म्हणाली, वहिनी, मी तुला आणि दादाला जेव्हा एकत्र बघते ना, तेव्हा मला असं वाटतं की माझा नवरा असा का नाही? तिचं बोलणं ऐकून नेहा हसत म्हणाली, ताई, तुम्ही बरोबर बोलत आहात. आणि मी हा विचार करते की जर ताईंची सासू एवढी छान बनू शकते तर माझी सासू का नाही? वहिनीचं बोलणं ऐकून रेखाच्या गालावर हलकं हसू आलं. तेव्हा नेहा म्हणाली, ताई, जेव्हा मी चुकीची असते ना, तेव्हा तुमचा भाऊ मला कधीच सपोर्ट करत नाही. इथपर्यंत की घरातले कुणीही माझ्या बाजूने उभं राहत नाही. पण एका गोष्टीवर तुम्ही लक्ष दिलं आहे का? भाऊजी तुमच्यावर नाराज असतील, पण तुमची सासू तुमची समजूत काढायला तुमच्या मागे मागे इथपर्यंत आली. याचा अर्थ असा आहे की त्यांना त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा संसार चांगला चाललेला बघायचा आहे. ताई, मी काय चुकीचं बोलत आहे? ताई, त्यांनी स्वतः तुमच्याकडे एक पाऊल उचलले आहे, तर एक पाऊल तुम्ही पुढे टाका. माझ्यावर विश्वास ठेवा, सगळं छान होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी मानव ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन चहा नाश्ता करत होता. तेवढ्यात रेखा तिथे आली आणि म्हणाली, दादा, तू ऑफिसला जाताना मला माझ्या घरी सोडशील का? मानव आश्चर्याने बहिणीकडे बघायला लागला. तशी रेखा म्हणाली, दादा, तू असा माझ्याकडे का बघत आहेस? मी माहेरी कधीपर्यंत राहणार आहे? शेवटी माझ्या घरच्या जबाबदाऱ्या मला सांभाळायच्या आहेत. बरोबर ना बहिणी? मानव हसून म्हणाला, हो हो, का नाही? आणि हो, पुढच्या वेळी बरोबर येताना भाऊजींना पण घेऊन ये. मग आपण सगळे मिळून मजा मस्ती करू. नेहाने नंदेच्या घरी जाण्याची तयारी अगोदरच करून ठेवली होती. तिने तिच्यासोबत गिफ्ट दिली. तर तिची सासू म्हणाली, नेहा, तुला तुझ्या नंदेला घरी पाठवायची खूप घाई झाली आहे वाटतं, म्हणून तर तू अगोदरच सगळी तयारी करून ठेवली आहेस. आईचं बोलणं ऐकून रेखा म्हणाली, आई, एक गोष्ट बोलू? राग येऊ देऊ नकोस. जर माझी सासू माझ्यासाठी चांगली बनू शकते तर माझी आई तर त्यांच्यापेक्षा चांगली सासू बनू शकते. माझी अशी इच्छा आहे की तू एवढी चांगली सासू बनव की मला बहिणीकडे बघून जळायला होईल की नक्की कुणाची सासू सगळ्यात चांगली आहे. कारण चांगली सासू जर नशिबाने मिळत असेल तर चांगली सूनसुद्धा नशिबानेच मिळते, जी तुला मिळाली आहे. थोड्या वेळच रेखा तिच्या आईशी बोलली, पण सगळ्या गोष्टी त्यांना स्पष्ट समजावून सांगितल्या. हेमाताईंना जाणीव झाली की जी गोष्ट एका आईने करायला हवी होती ती एका बहिणीने तिच्या नंदेसाठी केली होती. सगळ्यांनी मिळून रेखाला निरोप दिला. ती गेल्यानंतर हेमाताई सुनेला म्हणाल्या, नेहा, माझी कुठली गोष्ट आजपर्यंत तुला चुकीची, वाईट वाटत होती तर या अगोदर तू मला सांगितली का नाहीस? जर तू स्वतः मला होऊन सांगितलं असतंस तर बरं झालं असतं. जेव्हा तू दुसऱ्यांच्या सासूची प्रशंसा करत असतेस तेव्हा त्यासोबतच तुझ्या सासूची पण प्रशंसा केली असतीस तर मला चांगलं वाटलं असतं. जर तुझ्या नंदेची सासू चांगली बनू शकते तर तुझी सासू का नाही चांगली बनू शकत? तुला तुझ्या सासूवर विश्वास नाही का? नेहाने प्रेमाने सासूला मिठी मारली आणि म्हणाली, आई, माझी सासू जगातली सगळ्यात चांगली सासू आहे, पण थोडीशी तिखट स्वभावाची आहे. पण मला विश्वास आहे
की मी माझ्या प्रेमाने त्यांना नक्कीच माझ्यासारखं बनवीन. तिची सासू म्हणाली, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जी स्वतःच्या नंदीचं घर बसवू शकते ती स्वतःच्या घराला नक्कीच स्वर्ग बनवू शकते. माझ्या जुन्या सगळ्या गोष्टी विसरून जा. उद्यापासून आपण सगळे एक नवीन सुरुवात करू. शेवट चांगला तर सगळं चांगलं, असं म्हणत त्यांनी नेहाला आवळून मिठी मारली. संध्याकाळी जेव्हा मानव घरी आला तेव्हा तो घरातलं वातावरण बघून हैराण होता. कारण त्याची आई आणि बायको दोघी मिळून सासू सुनेची सिरियल एकत्र बघत बसल्या होत्या. जेव्हा मानव म्हणाला, मला कुणी चहा देणार आहे का, तेव्हा त्याची आई म्हणाली, बाळा उद्या तर तुला सुट्टी आहे ना, मग आज तू सगळ्यांसाठी चहा का बनवत नाहीस? आम्ही दोघी तुझ्या हातचा चहा पिऊन सांगू की तू घरातल्या कामात किती निपुण आहेस. मानव हैराण होऊन आईकडे आणि बायकोकडे बघत होता. त्याला असं त्यांच्याकडे बघताना बघून त्या दोघी जोरजोरात हसायला लागल्या. त्या दोघींना असं आनंदात एकत्र हसताना बघून मानव पण खूप खुश झाला. जर या दोघींचे नाते चांगले झाले तर घरात पण शांती बनून राहील आणि घरातले सगळे लोक आनंदात एकत्र मिळून मिसळून सुखात राहतील.